नुकतंच ॲडव्होकेट शशिकांत उर्फ आप्पासाहेब पवार, मराठा महासंघाचे जवळपास 40 वर्ष अध्यक्ष, ते असं म्हटले की आदरणीय शरद पवार साहेबांनी जर ठरवलं असतं तर मराठा समाजाला आरक्षण देता आलं असतं, परंतु त्यांनी दुर्लक्ष केलं. ज्या मराठा समाजाला मागासवर्गीय म्हटलेलं आवडतच नव्हतं, त्यांना ओबीसी मध्ये टाकण्याचं ना शरद पवार धाडस करू शकत होते, ना शशिकांत पवार मागणी करू शकत होते. जय जिजाऊ. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये गेली 40 वर्ष मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय बोलला जातोय, आंदोलनं केली जातात, परंतु त्याला यश काय प्राप्त होत नाहीये. 56 मोर्चे झाले, शांततेच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने जगप्रसिद्ध असे मोर्चे झाल्यानंतर सुद्धा मराठा समाजाच्या पदरामध्ये निराशा पडली. राजकीय पक्ष कुठलेही असो, सत्ता कुणाची असो, पण मराठा समाजाला न्याय मिळत नाही अशी धारणा मराठा तरुणांमध्ये झालेली आहे. ज्या ज्या वेळेस जे लोक सत्तेत असतात त्यांच्यावर आरोप केले जातात की ते आम्हाला आरक्षण मिळवून देत नाही, आणि म्हणून मला काही वस्तुस्थिती इतिहासाच्या आधारावर सांगायची आहे. नुकतंच ॲडव्होकेट शशिकांत उर्फ आप्पासाहेब पवार, मराठा महासंघाचे जवळपास 40 वर्ष अध्यक्ष, त्यांनी असा आरोप केला किंवा ते असं म्हटले की आदरणीय शरद पवार साहेबांनी जर ठरवलं असतं तर मराठा समाजाला आरक्षण देता आलं असतं, परंतु त्यांनी दुर्लक्ष केलं. आणि यामुळं सोशल मीडिया असेल किंवा मराठा समाजातल्या तरुणांमध्ये अशी प्रतिमा पवार साहेबांची करण्यात आली की त्यांनी मराठा समाजावर अन्याय केला. वस्तुस्थिती काय आहे तर खऱ्या अर्थाने राज्यघटनेमध्ये 340 कलम इतर मागासवर्गीयांचा आयोग स्थापनेसाठी निर्माण करण्यात आलं. त्यातला पहिला आयोग आहे काका कालेलकर आयोग. यांनी 1953 ते 55 काम केलं, परंतु तो आयोग लागू झाला नाही, परंतु अंशतः तो स्वीकारण्यात आला आणि म्हणून 1967 पासून ओबीसीचं आरक्षण महाराष्ट्रामध्ये 10% होतं. तामिळनाडूमध्ये मात्र SC ST OBC एकत्र एकूण 70% आहे. देशभरामध्ये काका कालेलकरच्या आयोगाच्या निमित्ताने ओबीसी वर्गाला न्याय मिळायला सुरुवात झाली, परंतु नंतर मोरारजी देसाईंचं सरकार आलं 1977ला. त्यांनी काका कालेलकर आयोग पूर्णतः लागू करण्यापेक्षा नवीन मंडल कमिशनची निर्मिती केली आणि मंडल कमिशनची निर्मिती झाल्यानंतर देशभरामध्ये 52% ओबीसी म्हणजे 3743 जाती निश्चित करण्यात आल्या. परंतु मंडल आयोग लागू करण्याच्या आधीच जनता पार्टीचं म्हणजेच मोरारजी देसाईंचं सरकार कोसळलं आणि इंदिरा गांधी सत्तेत आल्या 1980ला. त्यांनी मात्र गरिबी हटावची घोषणा केली आणि मंडल कमिशन बाजूला ठेवलं. हा इतिहास आहे मंडल कमिशनचा. परंतु ज्या वेळेस जनता दलाचं सरकार भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर VP सिंगांचं या देशामध्ये आलं, त्यावेळेस VP सिंगांनी 2 गोष्टी केल्या. एक मंडल कमिशन लागू केलं आणि ॲट्रॉसिटी कायदा लागू केला. त्यावेळेस महाराष्ट्रात शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते. आता शशिकांत पवारांचा असा आरोप आहे की पवार साहेबांनी जर ठरवलं असतं तर मराठा समाजाला आरक्षण देता आलं असतं. VP सिंगांनी मंडल कमिशन लागू करताच सुप्रीम कोर्टामध्ये 27 याचिका दाखल झाल्या आणि इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार असं 9 जजेसच्या बेंचेस पुढं म्हणजे घटनापीठापुढं त्याची सुनावणी झाली. ती जवळपास 1993 पर्यंत चालली. म्हणजे मंडल कमिशन 90ला जरी लागू केलं असलं तरी सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झाल्यामुळं 93 पर्यंत कुठल्याही शिक्षणात किंवा नोकरीत ओबीसी समाजाला अधिकार मिळाला नाही.
म्हणजे 1990ला पवारसाहेब महाराष्ट्रात मुख्यमंत्री होते. जरी त्यांनी ठरवलं असतं तरी सुप्रीम कोर्टामध्ये मंडल कमिशन अडकल्यामुळं त्यांना कुठलीही हालचाल करता येणं शक्य नव्हतं. मुळात मराठा महासंघाची मागणी ही आर्थिक निकषावर होती. शशिकांत पवार साहेब यांनी आर्थिक निकषावर मागणी केली होती, परंतु त्यावेळेस घटनेत आर्थिक निकषाची तरतूद नव्हती. शशिकांत पवार साहेबांचं जे म्हणणं आहे की साहेबांना देता आलं असतं परंतु त्यांनी दिलं नाही, हे आपण तपासण्याचा प्रयत्न करतोय. पवार साहेब ज्यावेळेस केंद्रामध्ये नरसिंहराव सरकार स्थापन झालं त्यावेळेस ते अल्पमतातलं सरकार होतं. मंडल कमिशन व्ही.पी. सिंगनी लागू केलं होतं. मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, गुजरात असेल तर मंडल कमिशनच्या विरोधात मोठी आंदोलनं झाली, जाळपोळ झाले. आणि म्हणून नरसिंहराव सरकार याच्यामध्ये पवार साहेब होते, प्रणव मुखर्जी होते, मनमोहन सिंग होते, पी चिदंबरम होते. यांनी 10% आर्थिक निकषाच्या आरक्षणाचा कायदा केला. परंतु नरसिंहरावांचं सरकार हे अल्पमतात असल्यामुळं आणि मंडल कमिशनच्या पार्श्वभूमीवर 10%चं आरक्षण आर्थिक निकषावर देत असताना त्यांना SC ST OBCच्या खासदारांचा पाठिंबा मिळेल असं वाटत नव्हतं. म्हणून घटनेत दुरुस्ती करता आली नाही आणि घटनेत दुरुस्ती न झाल्यामुळं ते 10%चं आर्थिक निकषाचं आरक्षण टिकलं नाही. मला या ठिकाणी स्पष्ट नमूद करायचं आहे की शशिकांत पवार साहेबांनी जे आर्थिक निकषाच्या आरक्षणाची मागणी केली होती त्याच्यासाठी प्रामुख्याने पवार साहेबांनी प्रयत्न केले आणि कायदा केला 10% आरक्षणाचा. आता आपण परत मंडल आयोगाच्या बाबतीतल्या 1993च्या निकालाकडे जाऊ. इंदिरा साहानी विरुद्ध भारत सरकारचा निर्णय 1993ला आला. त्याच्यामध्ये 9 जजेसच्या घटनापीठाने असा निर्णय दिला की 52% OBCंना 27%च आरक्षण मिळेल, कारण 50%ची मर्यादा घालण्यात आली, 50%ची कॅप घालण्यात आली. 22.5% SC ST आणि उरलेलं 50% पर्यंतची मर्यादा म्हणजे 27%. म्हणजे 25% OBCंना आरक्षणापासून वंचित राहायला लागलं. 27% ज्यांना मिळालं त्याच्यात सुद्धा सुप्रीम कोर्टाने अजून एक निर्णय दिला क्रिमिलियरचा, म्हणजे आर्थिक संपन्न असलेल्या लोकांना OBCच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. तिसरी गोष्ट, राष्ट्रीय आयोग होता OBCंचा, ज्याच्यातनं काका कालेलकर आयोग आला, ज्याच्यातनं मंडल कमिशन आलं. परंतु आता मंडल कमिशन लागू झाल्यानंतर बऱ्याच जातींनी मागणी केली OBCच्या आरक्षणांची आणि म्हणून राष्ट्रीय आयोगाबरोबर राज्यस्तरीय मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यात आले. या आयोगाचं काम होतं की OBCच्या आरक्षणावर लक्ष ठेवायचं, नव्या जाती समाविष्ट करणं, ज्या जाती संपन्न झाल्यात त्यांना वगळणं, अशा अनेक तरतुदी असलेल्या राज्यस्तरीय मागासवर्गीय आयोग हे OBCच्या आरक्षणावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन झाला. दरम्यानच्या काळात पवारसाहेब महाराष्ट्रात परत आले होते. पवार साहेबांनी जर ठरवलं असतं तर OBCमध्ये मराठा समाजाला घालता आलं असतं का, तर ते शक्य नव्हतं. कारण 1990 पासून अगदी 2007-08 पर्यंत मराठा समाज स्वतःला मागासवर्गीय म्हणून घ्यायला तयार नव्हता. एकमेव संघटना 1990ला अस्तित्वात होती, ती अखिल भारतीय मराठा महासंघ. तिची मागणी आर्थिक निकषावरची होती आणि OBCचं आरक्षण म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास, इतर मागासवर्गीय वर्ग. आणि ज्या मराठा समाजाला मागासवर्गीय म्हटलेलं आवडतच नव्हतं त्यांना OBCमध्ये टाकण्याचं ना शरद पवार धाडस करू शकत होते, ना शशिकांत पवार मागणी करू शकत होते. महत्त्वाची गोष्ट काय आहे की मराठा आणि कुणबी हे एकच आहेत, हे ऐतिहासिक दस्तावेजावर आपण सिद्ध करू शकतो. पण मराठा समाज स्वतःला कुणबी म्हणून सुद्धा त्या काळामध्ये मान्य करत नव्हता. मग अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रात ज्या वेळेस
इतर मागासवर्गीयांचा खत्री आयोग स्थापन झाला, न्यायमूर्ती खत्री त्याचे अध्यक्ष होते, त्यावेळेस मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांनी अशी भूमिका घेतली की मराठा आणि कुणबी एकच आहे आणि तशा प्रकारचे विदर्भातले, खानदेशातले, पश्चिम महाराष्ट्रातले आणि मराठवाड्यातले नातेसंबंध आणि अनेक जुने दस्तावेज आम्ही सादर केले, क्षत्रिय मराठ्यांचा इतिहास आम्ही सादर केला आणि त्यातून 1997 ते 2003 पर्यंत खत्री आयोगाने काम केलं आणि अंतिमतः ते या निष्कर्षापर्यंत पोहोचले की मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि म्हणून 83वी जी जात आहे कुणबी, या सदरामध्ये मराठा कुणबी आणि कुणबी मराठा व लेवा पाटील यांचा समावेश करण्यात आला. 1 जून 2004ला माननीय मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मराठा कुणबी, कुणबी मराठा आरक्षणाचा लाभ मिळेल अशा प्रकारचा आदेश काढला. त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, शरद पवार साहेब त्याचे मार्गदर्शक होते, केंद्रात कृषी मंत्री होते. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा कुणबी, कुणबी मराठा आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला द्यायला सुरुवात केला. 1967 पूर्वी ज्यांच्याकडे कुणबी असा दाखला काढता येईल, जे कागदपत्र उपलब्ध होतील त्यांना लाभ मिळायला लागला. आपण अनेक वेळा अनेक उदाहरणं देऊ शकतो. म्हणजे आर्थिक निकषासाठी पवार साहेबांनी 1990 मध्येच नरसिंहराव सरकारमध्ये असताना 10% आरक्षणाच्या तरतुदीसाठी प्रयत्न केला, निश्चित केला. म्हणजे शशिकांत पवार जो आरोप करतात त्यात कुठलाही तथ्य नाही, पवार साहेबांनी प्रयत्न केला नाही असं नाही. परंतु त्यावेळेसची कायदेशीर मर्यादा आणि नंतर मराठा कुणबी आणि कुणबी मराठा एकच असल्याचं सिद्ध झाल्यानंतर खत्री आयोगाने मात्र एक गोष्ट स्पष्ट केली होती आणि ती अशी होती की संपूर्णपणे मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ देणं हे अन्यायकारक होईल आणि म्हणून मराठा कुणबी, कुणबी मराठा अशी तरतूद करण्यात आली. आणि पुढची जी आमची सामाजिक लढाई होती ती मराठा कुणबी, कुणबी मराठा मानण्यापेक्षा सरळ कुणबी मराठा लेवा पाटील असं म्हणावा, हीच आरक्षणाची लढाई होती. परंतु हळूहळू बापट आयोग आला, श्रॉफ आयोग आला, त्यानंतर आता अलीकडच्या काळामध्ये न्यायमूर्ती गायकवाड आयोग आला. तर बापट आयोगाने सुद्धा काही अंशतः मान्य केलं होतं, श्रॉफ आयोगाने मान्यता केली होती. परंतु न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने मात्र मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा 1063 पानांच्या आधारावर सिद्ध केला. त्याच्या अगोदर नारायण राणे समिती आली होती, त्यांनी इकॉनॉमिकल सोशल बॅकवर्ड क्लास असा वर्ग केला होता. तो 50%च्या वर होता, त्यामुळेही तो टिकला नाही. इकॉनॉमिकलची त्यावेळेस तरतूद नव्हती, त्यामुळेही टिकला नाही. म्हणजे नारायण राणे समितीने प्रयत्न केला होता, तो इथंच हायकोर्टाने बाद केला. न्यायमूर्ती गायकवाडांचं मात्र जो अहवाल होता तो हायकोर्टात मान्य झाला, कारण ते घटनापीठ नाहीये. हायकोर्टामध्ये वाद विवाद युक्तिवाद झाले आणि त्याच्या आधारावर मराठा समाजाचं सोशल बॅकवर्डनेस सिद्ध झालं, हे निश्चित खरं आहे. परंतु देवेंद्र फडणवीस सरकार यांची जबाबदारी होती की ओबीसीच्या आयोगाने शिफारस केल्यानंतर एखाद्या जातीची त्याला ओबीसी मध्येच टाकायला पाहिजे. परंतु 25% मुळातच आहे त्या ओबीसी जातींना कमी मिळते आरक्षण. म्हणजे महाराष्ट्रात जवळपास ते 404 आहेत. देश स्तरावर 3743 वरनं ते आता जवळपास 4500 झालेले आहेत. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी जाती समाविष्ट झालेल्या आहेत. त्यातल्याही असंख्य अशा जाती आहेत की त्यांना अजून शिक्षणाचा, नोकरीचा लाभच झालेला नाहीये. आणि म्हणून आपण मान्य करू शकतो की एसीबीसीचा नवीन कायदा हा देवेंद्र फडणवीस सरकारने मान्य केला. त्यांनी जो कायदा बनवला राणे समितीच्या आधारावर 16%चा, त्याला धरूनच 16% मराठा समाजाला सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्ड दिलं. परंतु हायकोर्टाने मात्र ते दुरुस्त केलं 12% शिक्षणात आणि 13% नोकरीमध्ये. आता परत ते सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झालं. ॲडव्होकेट गुणवंतर सदावर्ते असतील किंवा एक नेशन फॉर इक्वेलिटी नावाची एक संघटना आहे, अशा बरेच 15-16 लोकांनी त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे. आता सुप्रीम कोर्टात त्याचा स्टे आहे आणि स्टेचं मुख्य कारण काय आहे तर ऑगस्ट 2018ला
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक अधिकार मिळाले, घटनेत तरतूद झाली 102व्या दुरुस्तीप्रमाणे. आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग याला अधिकार प्राप्त झाले की देशामध्ये कुठलीही जात समावेश करणं, वगळणं किंवा नवीन वर्ग तयार करण्याचे सगळे अधिकार आता राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे एकटावलेले आहेत. आता हा कायदा ऑगस्ट 2018ला आला आणि नोव्हेंबर 2018ला ACBCचा वर्ग महाराष्ट्र सरकारने त्यांच्या अखत्यारीत बनवला आणि राज्यपालाची सही करून त्याला कायदा बनवला. मुळात हेच तपासायचं गरजेचं आहे की 102व्या घटना दुरुस्तीप्रमाणे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची परवानगी घेणं गरजेचं होतं का नव्हतं, म्हणून ते घटनापीठाकडे गेलं. म्हणून आत्ता स्टे दिलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या 3 जजेसनी. आता 5 जजेसचं बेंच जो आहे ते सरन्यायाधीश ठरवतात की कुठले 5 जजेस असतील आणि त्यांच्या पुढं कधी चालेल. तर 1 वर्षापासून 3 वर्षापर्यंतची मुदत असती अशा प्रकारचं घटनापीठ तयार करायला. त्यामुळे ते किती लांबल काय सांगता येत नाही. पण ACBCचं अडचण काय की तो एकाच जातीसाठी बनवलेला एक वर्ग आहे, 50% वर आहे. घटनेत ACBCचा असा वेगळा वर्ग नाही जो OBCचा ACBCच येतो. म्हणजे आपल्याला जर नीट समजून घ्यायचं असेल तर OBC हा सामाजिक हे शब्द आहे, म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास. जसं अदर बॅकवर्ड क्लास कोण तर सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्ड, आणि SC ST कोण तर BC बॅकवर्ड क्लास. अशा प्रकारच्या त्या सामाजिक दृष्टिकोनातून OBC म्हटलं जातं. आता सुप्रीम कोर्टात ACBC टिकल असं सांगणारा एकही माणूस मला आजपर्यंत भेटलेला नाही. मग आता एक नवीन गोष्ट पुढे आलेली आहे ती अशी आहे की बाबा ACBC जर टिकत नसेल तर OBCत घाला. तो OBCत मुळातच 4,500 जाती देश स्तरावरून महाराष्ट्रात 404 जाती आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की 103वी घटना दुरुस्ती झालेली आहे आणि 103व्या घटना दुरुस्तीप्रमाणे 15(6) आणि 16(6) तरतूद करून 46 आर्टिकल प्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी कार्यक्रम राबवण्याचे अधिकार घटनेने सरकारला दिलेले आहेत. आणि म्हणून मला असं महत्त्वाचं वाटतं की EWS हे घटनात्मक तरतूद झालेली आहे. सध्या EWSचा लाभ शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये मिळाला आहे, अपॉइंटमेंटसुद्धा झालेत, अनेक लोकांना नोकऱ्यासुद्धा मिळालेल्या आहेत. आणि म्हणून सामाजिक स्थैर्य आपण ठेवलं पाहिजे, सामाजिक स्वास्थ्य न बिघडता. आता OBCचे लोक आंदोलन करायला लागलेत, OBC परिषदा घ्यायला लागलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की घटनात्मक तरतूद असलेले EWS मराठा समाजाने स्वीकारावं. महाराष्ट्र सरकारने ACBCचा कायदाच्या आडून EWSच्या सवलती मराठा समाजाला मिळणार नसतील तर मी महाराष्ट्र सरकारला हे सांगू इच्छितो की ACBCचा कायदा टिकणार नाही. EWSच्या सवलती घेण्यासाठी आता एक GR काढावा, कारण MBBSचे विद्यार्थी, 11वीचे विद्यार्थी, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी हे आता EWS पासून वंचित राहत आहेत. कारण तहसीलदार, प्रांत अधिकारी, कलेक्टर EWSचं सर्टिफिकेट देत नाही. आणि जर ACBCच्या कायद्यामुळं जर आपल्याला 3-4 वर्षे व्हायला घालवले तर हजारो विद्यार्थ्यांचं आर्थिक नुकसान होईल, शैक्षणिक नुकसान होईल, नोकरीतलं नुकसान होईल. मला सरकारला एवढंच सांगायचं आहे की ACBCला बाजूला ठेवून EWSच्या सवलती सरसकट मराठा समाजाला द्यावा. आणि शरद पवार साहेबांवर जो आरोप केलेला आहे की त्यांनी कुठलेच प्रयत्न केले नाही हे खोटं आहे. त्यांनी आर्थिक निकषावर 10% आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मराठा कुणबी मराठा यांना खत्री आयोगाच्या शिफारसीप्रमाणे OBCचं आरक्षण मिळतंय. कुणीही कुणावर व्यक्तिगत आरोप करू नये, ही एक सामाजिक लढाई आहे. एवढंच माझे या ठिकाणी विवेचन करायचं. जय जिजाऊ, जय शिवराय.